नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज वैशाखी पौर्णिमा तथा बुद्ध जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज आपण बुद्धांचा धम्म आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी चर्चा करणार आहोत. या विषयाकडे वळण्यापूर्वी बुद्धांचा कालखंड, तत्कालीन परिस्थिती आणि कुटुंबाचा परिचय देणं गरजेचं आहे. बुद्धांचा कालखंड इसवी सन पूर्व म्हणजेच ख्रिस्तपूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा होता. बुद्धांना एकूण 80 वर्ष आयुष्य लाभलं होतं. त्या कालखंडात भारत देशामध्ये अनेक छोटी मोठी राज्य होती. त्यातील काही राज्यांच्या वरती एका राज्याची सत्ता होती, त्याला जनपद असं म्हणत. तर काही राज्यांच्या वरती एका राज्याची सत्ता नव्हती, त्याला संघराज्य असं म्हणत. बुद्धांचं राज्य हे संघराज्य होतं. त्यावरती एका राज्याची सत्ता नव्हती. आळीपाळीनं अनेक राजवंश असल्यामुळं सत्ता उपभोगत असे. बुद्धांच्या जन्मावेळी त्यांचे वडील शुद्धोधन हे राजा होते. त्यांना प्रचंड अशी शेती होती. एका वेळेस 1000 नांगर धरले जात असत. इतके ते श्रीमंत होते, इतकी विपुल अशी त्यांना शेती होती. साहजिकच बुद्ध क्षत्रिय राजपुत्र म्हणजे युवराज होते. त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ, त्यांचं गोत्र नाव गौतम, त्यांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन, आईचे नाव महामाया, त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा, त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव राहुल. बुद्ध जन्मल्यानंतर 7 दिवसाचे असतानाच त्यांची आई महामाया त्यांना सोडून निघून गेली, म्हणजे निधन झालं. त्यानंतर त्यांचा सांभाळ करण्याची, त्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांची मावशी प्रजापती तथा गौतमीवरती येऊन पडली. बुद्धांचा सांभाळ गौतमीनं केला आणि म्हणूनच त्यांना गोत्र नाव गौतम असं पडलं गेलं. बुद्ध क्षत्रिय राजपुत्र होते, युवराज होते आणि म्हणून लहानपणापासून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्रास्त्रे किंवा धनुर्विद्या शिकवली गेली होती. त्याचबरोबर विद्याभ्यास सुद्धा घेतला गेला होता. त्यामध्ये भाषा, व्याकरण, वेद, वेदांगे, उपनिषदे आणि वेगवेगळ्या प्रकारची दर्शन साहित्य सुद्धा अभ्यासली गेली होती. त्यामध्ये ते पारंगत झाले होते. या सर्व शिक्षणाबरोबर ध्यान, धारणा, उपासना त्याची सुद्धा विद्या त्यांनी हस्तगत केली होती. त्यामध्ये सुद्धा ते पारंगत झाले होते. मुळात बुद्धांचा मूळचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आणि ध्यानधारणा करण्याकडे कल होता आणि म्हणून त्यांचे वडील शुद्धोधन आणि आई म्हणजेच मावशी गौतमी यांना बुद्धांची प्रचंड काळजी वाटत असत. कारण बुद्ध हे क्षत्रिय राजपुत्र आहेत. त्याने लढावं, आपल्या राज्याचं रक्षण करावं, तोच त्याचा धर्म आहे अशी आई वडिलांची मानसिकता होती. आणि म्हणून आई गौतमी अधूनमधून बुद्धांना आठवण करून देत असत की तू क्षत्रिय राजपुत्र आहेस. लढणं आणि आपल्या राज्याचं संरक्षण करणं हाच तुझा खरा धर्म आहे. बुद्ध त्याला उत्तर देत असत, आई असला कसला धर्म की माणसाने माणसाला मारावं. त्यावर आई अशी म्हणत, असं बोलणं किंवा असा विचार करणं हे एखाद्या संन्याशाला शोभू शकतो.
तू राजपुत्र आहेस, तू क्षत्रिय आहेस, लढणं आणि आपल्या राज्याचं संरक्षण करणं हाच तुझा खरा धर्म आहे. त्यावेळेस आपल्या आई बुद्ध उत्तर देत असत, प्रत्येक राज्यातील, प्रत्येक देशातील प्रत्येक क्षत्रियानं संघर्ष करायचं टाळलं आणि एकमेकावरती प्रचंड प्रेम करण्याचं जर ठरवलं तर संघर्ष कधी होणारच नाही. सर्वजण शांततापूर्ण जीवन जगू शकतील, आनंदाने समृद्धपणाने जीवन जगतील, असं होणार नाही का? त्यावेळेस आई निरुत्तर होईल. या पद्धतीचे विचार बुद्धांचे बालपणी होते की ज्याची गरज आजही आपल्या समाजाला आहे, देशाला आहे, समस्त मानवजातीला आहे, विश्वाला आहे. खरं तर बुद्धांच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेत यात्रा पाहिली, रुग्ण पाहिला, जराजर झालेले वृद्ध व्यक्ती पाहिल्या आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलं आणि त्यांनी गृहत्याग केला, संन्यास स्वीकारला. अशा काहीतरी गोष्टी ह्या सांगितल्या जातात, परंतु ह्या चुकीच्या आहेत, ह्या न पटणाऱ्या आहेत. कारण वयाच्या 29व्या वर्षापर्यंत त्यांनी प्रेत यात्रा पाहिलीच नव्हती किंवा मृत व्यक्ती पाहिला नव्हता, रुग्ण पाहिला नव्हता, असं होऊ शकत नाही. त्यांनी गृहत्याग केला, संन्यास स्वीकारला, परिव्राज्य स्वीकारली, हे मान्य आहे, पण त्याला कारण वेगळं होतं. बुद्धांच्या कालखंडामध्ये बुद्ध 28-29 वर्षाचे असताना शाक्य आणि कोलिया असे 2 वंश होते आणि त्या 2 वंशाची 2 राज्य होती. दोन्ही राज्याच्या मधून बरोबर रोहिणी नावाची नदी होती आणि त्या कालखंडामध्ये पाऊस कमी पडला, नदीला पाणी कमी पडलं, दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली. तर ते नदीचं पाणी शेतीला प्रथम कोणतं राज्य वापरणार, या कारणास्तव दोन्ही राज्यांच्या मध्ये अधूनमधून भांडण तंटा होत असे, संघर्ष होत असे. त्याची परिणिती किंवा परिणाम म्हणून मारामारीमध्ये किंवा भांडणामध्ये होत असत. छोटी युद्ध म्हटलं तरी वावग ठरणार नाही, असं अधूनमधून लढाया होत असत. बुद्ध 29 वर्षाचे असताना अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी याला कायमचा तोडगा निघणं गरजेचं आहे आणि म्हणून शाक्य वंशातील संघ एकत्रित सभेला बसला आणि त्या ठिकाणी सर्वानुमते ठराव झाला की एकदाच कोलिया विरुद्ध युद्ध पुकारलं गेलं पाहिजे, लढलं गेलं पाहिजे आणि या पाण्यावरती कायमचा आपला हक्क सांगितला गेला पाहिजे. यावर बुद्धांनी ठामपणे नकार दिला आणि बुद्धांनी सांगितलं, कोलियाच्या बाजूची 2 माणसं, आपल्या शाक्याच्या बाजूची 2 माणसं आणि या 4 माणसांच्या वतीनं एक 3रा व्यक्ती, अशी 5 जणांची समिती नेमा आणि याच्यावरती चर्चा करून तोडगा काढा. शांततेनं मार्ग निघू शकतो. युद्ध हा अंतिम पर्याय नाही, हे बुद्धांनी सुचवलं, परंतु सभागृहामध्ये त्यांचं कुणीही ऐकलं नाही. साहजिकच त्याच्या उलट बुद्धांनी राजपुत्र असल्यामुळं त्यांच्या शाक्यांचं नेतृत्व करावं, शाक्य सैन्यांचं नेतृत्व करावं आणि युद्ध पुकारावं, प्रत्यक्ष युद्ध करावं, अशी भूमिका सभागृहानं मांडली, संघानं मांडली, सेनापतीनं मांडली. बुद्धांनी ती ठामपणे नाकारली. बुद्धांनी ठामपणे निश्चय केला होता, युद्ध हा अंतिम पर्याय नाही. त्यांनी ते नाकारल्याबरोबर
संघाने सर्वानुमते त्यांना शिक्षा दिली. त्यामध्ये 3 प्रकारच्या शिक्षा होत्या. त्यातली पहिली शिक्षा त्यांच्या कुटुंबावरती बहिष्कार, दुसरी शिक्षा त्यांच्या कुटुंबाची जी काही संपत्ती असेल किंवा शेती असेल ती जप्त करणे, आणि तिसरी शिक्षा बुद्धांना देशत्याग, ग्रहत्याग म्हणजे संन्यास स्वीकारावा लागेल. साहजिकच बुद्धांनी तिसरा मार्ग स्वीकारला, कारण पहिल्या 2 मार्गामध्ये आपल्या कुटुंबाची अत्यंत हानी होणार होती, कुटुंबाला त्रास होणार होता, आणि म्हणून त्यांना पहिले 2 पर्याय मान्य नव्हते. त्यांनी तिसरा पर्याय म्हणजेच देशत्याग, ग्रहत्याग, संन्यास म्हणजेच परिव्राज्या घ्यायची हे त्यांनी ठरवलं आणि प्रत्यक्ष कृतीत आणलं. तेव्हा बुद्धांचं वय अवघं 29 वर्षांचं होतं. तेव्हा त्यांना एक छोटा मुलगा राहुल हा होता. बुद्धांनी परिव्राज्या घेत असताना घरातील अत्यंत दुःखी झाले, कष्टी झाले, परंतु बुद्धांचा निर्णय ठाम होता. त्यांनी त्यांची संन्यास किंवा परिव्राज्या ही भारद्वाज यांच्या हस्ते घेतली आणि ते आपला देश आणि कुटुंब सोडून रानावनात जंगलात निघून गेले. रानावनात जंगलात भ्रमंती करत असताना त्यांना वाटेत अनेक ऋषी मुनी आश्रम भेटले. त्या आश्रमांना भेटी दिल्यानंतर ऋषी मुनींशी चर्चा केली, सुसंवाद साधला, त्यांचे उपासना मार्ग, पूजापाठ, विधी, संस्कार समजून घेतले आणि खऱ्या अर्थानं आत्मक्लेश, इंद्रिय दमन करून सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तपश्चर्या केली, उपासना मार्ग अवलंबले, तरी सुद्धा त्यांच्या हाती काही लागलं नाही. हे करत असताना त्यांच्या आयुष्यातील त्यांची 6 वर्ष गेली. शेवटी बुद्ध व्यथित झाले आणि त्यांनी वैराग्य सुद्धा त्यागलं. या सर्व ऋषीमुनींना सोडून पुन्हा ते एकटे एकांतात जंगलात निघून गेले. वाटेत त्यांना एक पिंपळाचं वृक्ष दिसला. तो वृक्ष दिसल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की आपण पिंपळ वृक्षाखाली बसावं, ध्यानस्थ बसावं. आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत की मानव जातीमध्ये दुःख का आहे, मोह, माया, मत्सर, द्वेष का आहेत, दुःखावरती काय उपाय आहेत का, आणि मानव जातीला दुःखमुक्त करता येईल का, याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे, संशोधन करणं गरजेचं आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून ठाम निश्चय केला, पद्मासन घातलं. हे करण्यापूर्वी 40 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांनी आपल्या भोवती ठेवलं आणि पद्मासन घालून पाठ ताठ किंवा सरळ बसून त्यांनी मनाचा ठाम निश्चय केला आणि ध्यानस्थ एकाग्र चित्त भावनेनं बसले आणि सतत एकाच प्रश्नावरती विचार करू लागले की मानवी जीवनामध्ये दुःख का आहे, दुःखाला नेमकी कारणं कोणती आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत, याचा सातत्याने ते विचार करू लागले. एकाग्र चित्त भावनेनं विचार करू लागले. 4 आठवडे म्हणजे बरोबर 1 महिना त्यांनी त्याच्यावरती चिंतन केलं. एकाग्र चित्त भावनेनं चिंतन केलं, चारी बाजूने विचार केला, प्रत्येक प्रश्नावरती त्यांनी विचार केला आणि साहजिकच त्यांना प्रश्नांची उत्तरं सापडली. तीच खरी त्यांची ज्ञानप्राप्ती होती, तेच खरं त्यांचं तत्वज्ञान होतं, तीच खरं त्यांची भूमिका किंवा त्यांचा धम्म होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बुद्ध ज्ञानप्राप्तीपूर्वी बोधिसत्व होते. बोधिसत्व म्हणजे
ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा व्यक्ती म्हणजे बोधिसत्व. आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतरचा जो व्यक्ती असतो किंवा जी अवस्था असते त्याला आपण बुद्ध असं म्हणतो. बोधिसत्वाचे सिद्धार्थ बुद्ध झाला आणि सर्व ज्ञान आत्मसात केलं. परंतु हे ज्ञान मिळाल्यानंतर ते स्वतःकडे एकट्याकडे ठेवून चालणार नाही. ते समस्त मानव जातीला देणं गरजेचं आहे. कारण मानव जात दुःखमुक्त व्हावी म्हणूनच आपण एवढा सर्व खटाटोप केलेला आहे. आणि म्हणून ते भ्रमंती करू लागले. त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे ते सर्वांच्यावर पोहोचवायचं असेल तर सर्वप्रथम ज्या 5 ऋषीमुनींच्या बरोबर आपण काही दिवस घालवले आहेत त्या 5 ऋषीमुनींना आपण पहिल्यांदा आपण आपला धम्म सांगूया, आपल्या धम्माचं प्रवचन देऊया, खऱ्या अर्थानं दुःख मुक्तीचा मार्ग सांगूया. आणि म्हणून सारनाथ या ठिकाणी त्या 5 ऋषीमुनींच्याकडे गेले आणि त्यांनी आपलं पहिलं प्रवचन दिलं, आपली पहिली धम्माची दीक्षा दिली आणि खरा धम्म सांगितला. मग त्यांना ज्ञान प्राप्त झालं. तोच खरा धम्म म्हणजे नेमकं काय तर पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता म्हणजेच खऱ्या अर्थानं त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान किंवा त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यांचा धम्म होय. हे पंचशील नेमकी काय आहेत तर कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. व्यभिचार म्हणजे परस्त्री माते समान मानणं होय. कोणाशी कधीच खोटे बोलू नये आणि मद्यप्राशन करू नये म्हणजे दारू पिऊ नये. ही 5 महत्वाची पंचशील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहारात काटेकोरपणे पालन केली तर प्रत्येक व्यक्ती आदर्श जीवन जगू शकेल, स्वतःला अभिमान वाटू शकेल. अशा पद्धतीचा तो व्यक्ती आदर्श होईल. त्याचबरोबर अष्टांग मार्ग जर अवलंब केला, अष्टांग मार्ग म्हणजे काय तर सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे काय तर कोणतीही घटना असेल, कोणताही प्रसंग असेल तर त्याची चिकित्सा करणं, सत्य असत्य पडताळणं, त्याच्या पाठीमागील कार्यकारण भाव तपासणं किंवा ओळखणं याला सम्यक दृष्टी असं म्हटलं जातं. आज अलीकडं यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटलं जातं. हा वैज्ञानिक दृष्टिकोनाची संकल्पना बुद्धांनी अष्टांग मार्ग यामध्ये पहिलाच मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन हा सर्वप्रथम मांडला. दुसरं असेल सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे काय तर त्या व्यक्तीनं आपलं ध्येय उद्दिष्ट हे अत्यंत चांगलं ठेवलं पाहिजे. कारण ध्येय आणि उद्दिष्ट जर चांगलं असेल तरच भविष्यात काहीतरी चांगलं होऊ शकतं. म्हणून सम्यक संकल्प हे दुसरं अष्टांगिक मार्ग आहे. तिसरं सम्यक वाचा. जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे ते सत्य आणि योग्यच बोललं पाहिजे. व्यर्थ बडबड करता कामा नये. याला सम्यक वाचा असं म्हटलं जातं. चौथं सम्यक कर्मांत म्हणजे कर्म किंवा काम हे चांगलंच असलं पाहिजे. ते सर्वांच्या हिताचं असलं पाहिजे, उपयोगी पडणारं असलं पाहिजे. या पद्धतीचं चौथं अष्टांग मार्ग म्हणजे कर्मांत होय. 5वं महत्वाचं म्हणजे सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीनं हे कष्ट करून
पाहिजे आणि त्याच्यावरतीच जगलं पाहिजे. म्हणजे कोणाचं तरी चोरी करून लुबाडून असं उत्पन्न निर्माण करून जगता कामा नये, स्वतःच्या कष्टावरती जगलं गेलं पाहिजे. याला सम्यक आजीविका असं म्हटलं जातं. सम्यक व्यायाम, सम्यक व्यायाम याचा अर्थ अविद्या नष्ट करणं किंवा गैरवर्तनावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे सम्यक व्यायाम. सम्यक स्मृती, सम्यक स्मृती याचा अर्थ काय, तर त्या व्यक्तीचं मन हे जागृत असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती सतत जागृतच असली पाहिजे, याला सम्यक स्मृती असं म्हटलं जातं. आणि शेवटची 8वं सम्यक समाधी. प्रत्येक व्यक्तीचं मन हे एकाग्रचित्त असलं पाहिजे, समाधी अवस्थेत असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची एकाग्रता अत्यंत चांगली असली पाहिजे, तर तो भविष्यात यश संपादित करू शकतो. अशा पद्धतीचे 8 अष्टांग मार्ग बुद्धांनी सांगितलं की ज्याच्या जोरावरती प्रत्येक व्यक्ती सुखी आणि समृद्ध जगू शकतो, शांततेने जगू शकतो आणि दुःखमुक्त होऊ शकतो. याचबरोबर 10 शील म्हणजे 10 पारमिता सुद्धा बुद्धांनी सांगितल्या. त्या म्हणजे या ठिकाणी शील, शील म्हणजे चारित्र्य, दान. प्रत्येकानं आपण जे कष्ट करून कमवतो त्याच्यावरती उदरनिर्वाह केल्यानंतर त्यातून जे काही शिल्लक राहतं ते इतरांना देणं गरजेचं आहे. म्हणजे दान ही वृत्ती असली पाहिजे. उपेक्षा, उपेक्षा म्हणजे अलिप्तता. प्रत्येक गोष्ट मला हवी असं न म्हणता जे आहे त्यात समाधानी असलं पाहिजे, अलिप्त असलं पाहिजे, यालाच उपेक्षा असं म्हटलं जातं. वीर्य याचा अर्थ योग्य प्रयत्न. प्रत्येकाने चांगले योग्य प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्याला वीर्य असं म्हटलं जातं. नैष्कर्म्य, नैष्कर्म्य म्हणजे काय, तर या ठिकाणी अहिक सुखाचा त्याग होईल. उगाचच सुख उपभोगणं योग्य नाही. मानवाला दैनंदिन जीवनात व्यवहारात जगण्यासाठी जेवढं लागतं त्याचाच उपभोग घेणं गरजेचं आहे. उगाचच अहिक सुख उपभोगणं योग्य नाही आणि म्हणून अहिक सुखाचा त्याग हे अत्यंत महत्वाचं आहे. याला नैष्कर्म्य असं म्हटलं जातं. त्यानंतर शांती, सत्य, अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे मनाचा दृढ निश्चय, करुणा म्हणजे प्रेमपूर्ण दया आणि शेवटी मैत्री. मैत्री ही सर्वांच्या बरोबर असली गेली पाहिजे. कोणाबरोबर सुद्धा शत्रुत्व असता कामा नये. याला मैत्री भाव असं म्हटलं जातं किंवा मंगल मैत्री असं म्हटलं जातं. या पद्धतीच्या 10 पारमिता बुद्धांनी सांगितल्या. थोडक्यात पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता म्हणजेच बुद्धांचा धम्म, म्हणजेच बुद्धांची शिकवण किंवा त्यांचं तत्वज्ञान होय. हे तत्वज्ञान किंवा शिकवण हे प्रत्येक व्यक्तीनं अंगीकारली पाहिजे. त्याचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. तर आणि तरच ती व्यक्ती दुःखमुक्त जगू शकते. कारण बुद्धाचा धम्म हा केवळ ऐकण्याचा नाही किंवा वाचन करण्याचा नाही किंवा चर्चा करण्याचा विषय नाही किंवा पाहण्याचा विषय नाही, वाचन करण्याचा विषय नाही, तर तो प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात व्यवहारात अंगीकारण्याचा विषय आहे, आचरणाचा विषय आहे, पालनाचा विषय आहे. आणि म्हणून बुद्धाचा धम्म सर्वसामान्य माणसांना अत्यंत कठीण वाटतो. परंतु हे जरी कठीण असलं तरी त्याचं प्रत्यक्ष व्यवहारात जर काटेकोरपणे पालन केलं तर आपण सर्वजण दुःखमुक्त जगू शकतो. हा ठाम विश्वास बुद्धाच्या तत्वज्ञानात होता किंवा आहे हे नेमकेपणानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे तत्वज्ञान किंवा हा बुद्धाचा धम्म बुद्धांनी
या 5 व्यक्तींनाच सांगितला, ऋषींनाच सांगितलं असं नाही. त्यांनी आपली शिकवण ही गावोगावी घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण समस्त मानवजात दुःखी कष्टी आहे आणि दुःखात, दारिद्र्यात आणि अगदी दयनीय अवस्थेत आहेत. सर्व मानव जातीला जर दुःखमुक्त करायचं असेल तर हे ज्ञान सर्वांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून बुद्ध सतत भ्रमंती करत राहिले आणि भ्रमंती करत असताना वाटेत जे कोणी भेटतील, ज्यांना कोणाला हे ज्ञान घेण्याची इच्छा आहे, त्या सर्वांना कोणताही भेदभाव न पाळता सर्वांच्या पर्यंत त्यांनी ते ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आपली धम्माची दीक्षा देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वाटेत भेटलेले ब्राह्मण ऋषी असतील किंवा कित्येक शेकडो ब्राह्मण गृहस्थी समाजाला सुद्धा त्यांनी आपल्या धम्माची दीक्षा दिलेली आहे. क्षत्रियामध्ये राजा बिंबिसार असेल किंवा प्रसेनजित असेल किंवा स्वतःचे वडील शुद्धोधन असेल किंवा स्वतःचा मुलगा राहुल असेल, अशा कित्येक क्षत्रियांना सुद्धा त्यांनी आपल्या धम्माची दीक्षा दिली. त्याचबरोबर सोपाक किंवा सुप्पिय किंवा चांडालिका अशा कित्येक अस्पृश्यांना सुद्धा आपली धम्माची दीक्षा दिली. आपल्याला मिळालेलं ज्ञान या सर्वांच्या पर्यंत पोहोचवलं. एवढंच नव्हे तर सुनीत नावाचा भंगी समाजातील व्यक्तीला सुद्धा त्यांनी आपली धम्माची दीक्षा दिली. सुप्रबुद्ध नावाचा महारोगी होता, त्याला सुद्धा त्यांनी आपल्या धम्माची दीक्षा दिली. आणि उपाली नावाचा नाभिक समाजाचा व्यक्ती होता, त्याला सुद्धा आपल्या धम्माची शिकवण दिली. याचा अर्थ बुद्धांनी कोणत्याही प्रकारचा भेद मानला नाही. जे गुन्हेगार होते, अंगुलीमाल यासारखा जो गुन्हेगार होता, दरोडेखोर होता, यासारखे कित्येक शेकडो गुन्हेगारांना त्यांनी पुन्हा सुधारण्याची संधी दिली. त्यांना सुद्धा त्यांनी आपला धम्म सांगितला, आपली शिकवण दिली. या पद्धतीनं आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा त्यांनी प्रसार प्रचार, जनजागृती केली. हाच खरा त्यांचा सम्यक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन होय. कोणामध्येही त्यांनी कसल्याच प्रकारचा भेदभाव केला नाही, हे फार महत्वाचं आहे. बुद्धांचं वेगळेपण असं काय होतं, तर बुद्धांनी इतर धर्माच्या संस्थापकासारखं स्वतःला प्रेषित समजलं नाही किंवा स्वतःला अवतार समजलं नाही किंवा स्वतःलाच देव, ईश्वर, अल्लाह, गॉड, भगवान समजलं नाही. त्यांनी स्वतःला एक सामान्य माणूस म्हणूनच स्वीकारलं किंवा समजलं. आणि त्याचबरोबर मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, हे ठणकावून सांगितलं. आणि मी कुणाचाही अवतार नाही, हे सुद्धा न विसरता त्यांनी सांगितलं. याही पुढे जाऊन केवळ मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका, कुणीतरी गुरु सांगतोय म्हणून ऐकू नका, कोणत्या तरी ग्रंथात किंवा धर्मग्रंथात आहे म्हणून तुम्ही ऐकू नका. तर प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा, घासून पुसून निरीक्षण करून पडताळून, जर योग्य वाटलं, सदैव बुद्धीला जर पटलं तरच स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नका. केवढा मोठा त्यांचा सम्यक दृष्टिकोन. हाच त्यांचा खरा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. हे नेमकेपणानं तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हेच खरं बुद्धांचं ठळक वेगळेपण होतं किंवा वैशिष्ट्य होतं. बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्याची अनेक उदाहरणं देता येतील. त्यामध्ये प्रामुख्यानं पुढील मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारली, वेद प्रामाण्य नाकारलं. म्हणजे वेदामध्ये जे लिहिलंय ते सर्व खरंच आहे, सर्वांच्या हिताच्याच आहे, हे मानणं चुकीचं आहे, म्हणून त्यांनी ते नाकारलं. तिसरं,
हे विश्व ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. ह्या विश्वाचा निर्माता ईश्वर आहे हे नाकारलं. मनुष्याचा निर्माता सुद्धा ईश्वर आहे हे सुद्धा त्यांनी नाकारलं. आत्म्याचं अस्तित्व नाकारलं. आत्म्याची मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती हे सुद्धा त्यांनी नाकारलं. दैवी चमत्कार नाकारले. त्याचबरोबर कर्म विपाकाचा सिद्धांत सुद्धा त्यांनी नाकारला. कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणजे मागील जन्मी जे काही पाप पुण्य केलं असेल त्याची गोळाबेरीज म्हणजे संचित, आणि त्याच्या आधारे या जन्मात मिळतं ते फल, याला कर्मविपाकाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. तो सुद्धा त्यांनी नाकारला. या पद्धतीनं बुद्ध चिकित्सक होते. प्रत्येक गोष्टीवरती चारी बाजूने ते विचार करत असे. घासून पुसून निरखून निरीक्षण करून पारखून स्वतःच्या सदैव बुद्धीला जर पटलं तर ते स्वीकारत होते. मूर्ती पूजा सुद्धा त्यांनी नाकारली. स्वतःचं देवत्व त्यांनी नाकारलं. या पद्धतीचा सम्यक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन बुद्धांच्या अंगी होता. हाच खरा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो. सर्वात महत्वाचं, त्याने लक्ष कशावरती केंद्रित केलं तर जे काही बरे वाईट चांगले विचार प्रकट होत असतात ते फक्त आणि फक्त मानवी मेंदूतून, त्याला दुसरा पर्यायी शब्द मनातून प्रकट होत असतात. म्हणजे मानवी मेंदू किंवा मन यातूनच बरे वाईट चांगले विचार प्रकट होत असतात. तोच केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यावरती योग्य वेळी योग्य संस्कार करणं गरजेचं आहे. आणि हे योग्य वेळी योग्य संस्कार म्हणजे काय केलं पाहिजे तर पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता ह्या रुजवल्या गेल्या पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं तो माणूस हा माणूस बनेल. प्रत्येक व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त होईल. प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जीवन जगेल आणि दुःखमुक्त जीवन जगेल. या पद्धतीचा बुद्धाचा धम्म होता की ज्याची आज संपूर्ण विश्वाला गरज आहे. आज जे काय आपल्या संपूर्ण विश्वात घडतं आहे, जैविक युद्ध होत आहेत, कोरोना सारख्या महामारी येत आहेत, भविष्यात अजून कितीतरी युद्ध होतील. कोणतंही राष्ट्र सुखी आणि समृद्ध नाही. कित्येक राष्ट्रामध्ये मतभेद आहे. युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. जैविक युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेस युद्ध नको तर बुद्ध हवा. म्हणजे बुद्धांचं तत्वज्ञान, बुद्धांचा धम्मच या विश्वाला तारू शकतो. हे नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजही बुद्धाचा धम्म किंवा बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा खऱ्या अर्थानं दुःखमुक्त जीवन जगण्यास उपयोगी ठरेल असं मी मानतो. धन्यवाद.